तू स्त्री शक्ती तू तुलाच देवी म्हणती तुझ्याच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी महती जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय कोणी शापिता कोणी दुःखिता कोणाचा हा न्याय एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी ॲडव्होकेट शालिनी ॲडव्होकेट शालिनी ॲडव्होकेट शालिनी ॲडव्होकेट शालिनी I will be on time, sir, next time. नम्रता, अगं मी तुला रोज पिकअप करू शकतो. तुझं घर तर मला येता येता वाटेतच लागतं ना. सर थँक्यू सो मच पण मला खरंच आवडत नाही सर. आय विल बी ऑन टाइम नेक्स्ट टाइम ऑन सर. तुला प्रमोशन हे मिळायलाच हवं आणि हे मी मिळवून देणार आहे. हे काय गुलाबाचं फूल मला नकोय, मी कामात आहे. सर मी देत नाहीये. काय झालं नम्रता, रडतीयस कशाला? आज बॉसने मला काय केलं? मला माझ्या प्रमोशनचं लेटर ड्राफ्ट करायला सांगितलं आणि तू सांगणार आहेस की मी जाऊन विचारू त्यांना? असं नाही, त्यांनी ना माझ्या खांद्यावर हात ठेवले आणि काय? मला ते सगळं फार किळसवाणं वाटलं. नाही, आता सहनशीलता संपली. आपण आहे ना त्याला चांगलाच धडा शिकवू. तू रडू नकोस. आपण एक काम करू, आपण ॲडव्होकेट शालिनीकडे जाऊ. शालिनी गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम, मी मिसेस नम्रता देशमुख. आणि मी प्रतिभा. मीच तुम्हाला फोन केला होता. ओ आय सी. बोला. ॲक्च्युली एक मिनिट. केस नक्की कोणाला फाईल करायची? मला. मग जे काही घडलंय ते मला नीट आणि स्पष्ट सांग. जोपर्यंत तुम्ही स्वतः हे मला सांगणार नाही तोपर्यंत मला केस कशी कळणार? नम्रता, मला कळतंय तुला संकोच वाटतो, पण तू बोलल्याशिवाय कळणार कसं? यू नीड टू स्पीक. घाबरू नको. मॅडम, मी ज्या ऑफिसमध्ये काम करते ते जे माझे बॉस आहेत ते माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात. बॉसचं नाव काय? बाजीराव लांडगे. पुढे मॅडम, ते माझ्यावर वाईट नजर ठेवण्यात आणि सतत माझ्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. असा एखादा प्रसंग सांगू शकाल? म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत मला केबिनमध्ये बोलवतात, माझी स्तुती करतात आणि वाईट शब्दही वापरतात. जे काही प्रसंग घडले असतील ते जरा सविस्तर आणि तपशीलवार सांगा. मला सांगा, हे जे बाजीराव लांडगे आहे यांनी याच्या आधी कोणाबरोबर असा फिजिकल हॅरॅसमेंट करण्याचा प्रकार केलाय? बहुतेक नाही.
ते माझ्याशी कधी गैरवागले नाहीये. तुम्ही तुमच्या ऑफिसचा ॲड्रेस आणि सगळे डिटेल्स बाहेर माझी असिस्टंट आहे दीप्ती तिच्याकडे द्या. की मॅम. ठीक आहे, आपण त्याला एक नोटीस पाठवू. की मॅम. नम्रता, आज आपण ना शॉपिंग करू, मग डिनर आणि एक पिक्चर देखील पाहू. साहेब, हे लेटर आले. नम्रता मॅडम आले? हो, आलेत ना. ठीक आहे, 10 मिनिटांनी त्यांना आत पाठव. पाठवतो साहेब. आणि 1 मिनिट, हा साहेब. माझ्यासाठी एक कॉफी घे, कडाक. आणतो साहेब. ॲडव्होकेट शालिन नम्रता माझ्यावर केस करायला निघाले. एवढी हिंमत! शिपायाला आत पाठव. काय साहेब? त्या नम्रताला पाठव आतमध्ये, ताबडतोब. पाठवतो साहेब. मॅडम, साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. ताबडतोब बोलवलंय. ठीक आहे, जाते. हो, अर्जंट बोलवलंय. अरे हो, मी जाते ना. ही स्वतःला काय अप्सरा समजायला लागली की काय? माझ्या विरोधात केस करते आणि ती अशी ॲडव्होकेट शालिनी. ॲडव्होकेट शालिनी. येस सर. काय माझ्या विरोधात केस करायला निघालीस आणि ती अशी? सर तुम्ही असं का वागताय माझ्याशी? सर प्लीज तुम्ही नका ना असं वागू. आता तू मला शिकवणार कसं वागायचं ते? तुम्ही मला वडीलधाऱ्या माणसासारखे आहात सर. तुझ्यासारख्या मुलींची माझ्या ऑफिसमध्ये गरज नाही. आउट! सर तुझ्या टेबलवर 10 मिनिटात डिसमिस लेटर असेल. आउट! सर पण माझा दोष काय सर? कायदा तुला एकटीलाच कळतो. तुझ्यासारख्या 56 मुली पाहिल्यात मी. सर हे तुम्ही काय बोलता? शुद्धीवर आहात का तुम्ही सर? सर मूर्ख, मला बदनाम करायला निघाली काय? या बाजीराव लांडगेला नाही जर माझे पाय धरायला लावले ना तर नावाचा बाजीराव लांडगे नाही मी. ॲडव्होकेट आपल्या 5 मिनिटात माझ्या ऑफिसमध्ये ये. माझी नम्रता मी तुला केस करायलाच नको होती. माझी आज नोकरी गेली नसती. नम्रता, अगं काय झालं? रडतेस कशाला? आता काय केलं त्याने? तू मला सांग. मला नोकरीवरनं काढून टाकलं. अगं असा कसा काढेल तो?
ह्याच्या काय बापाची कंपनी आहे का ही? त्या केसच्या पंधातच पडायला नको होतं. अगं नम्रता, हे बघ, तू एवढं काही केलेलं नाहीयेस. तू घाबरू नकोस. बघू, आधी डोळे पुस. तू डोळे पुस. मी एक काम करते, मी शालिनी मॅडमना फोन करते. अगं पण 1 मिनिट थांब तू. हॅलो शालिनी मॅडम. हा, मी प्रतिभा बोलते, नम्रता देशमुखची मैत्रीण. मॅडम, तुमची नोटीस आमच्या साहेबांना मिळाली. हो हो, मी त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन म्हणजे हां, पण मॅडम, आमच्या बॉसनी नम्रताला डिसमिसची ऑर्डर दिली आहे. मॅडम, साहेबांनी हे लेटर दिलं. मॅडम, डिसमिस ऑर्डर माझ्या हातातच आहे. नक्कीच नक्कीच. ठीक आहे मॅडम, आम्ही येतो तुमच्या ऑफिस. ओके मॅम. हे पण नम्रता, तू रडू नको. ॲडव्होकेट शालिनी. मिलॉर्ड, माझी अशी फिर्यादी नम्रता देशमुख हिच्यावर वारंवार अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरवेळी हा प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे आरोपी बाजीराव लांडगे यांची हिंमत आणखीनच वाढत गेली. त्यांनी एवढंच नाही तर माझी अशी नम्रता देशमुख हिला वारंवार डिनरचीही ऑफर दिली, प्रमोशनचा आमिष दाखवून. बाजीराव लांडगे हे नम्रताचे बॉस आहे, पण ही मागणी तिने वारंवार फेटाळून लावली. मिलॉर्ड, ॲडव्होकेट शालिनी जो काही युक्तिवाद करायचा प्रयत्न करताय तो साफ चुकीचा आहे. माझे अशील बाजीराव लांडगे हे एका बड्या आणि नामवंत कंपनी जबाबदारीच्या पदावर काम करत आहे. रोज मीटिंग, एवढा मोठा स्टाफ आणि किती लोक येतात जातात, त्यामुळे असले काही विचार त्यांच्या डोक्यात येऊ शकत नाही. माझे अशील बाजीराव लांडगे यांना बदनाम करण्याचा हा कट आहे. मिलॉर्ड, मी आरोपी बाजीराव लांडगे यांना इथे हजर होण्यासाठी विनंती करते. परमिशन ग्रँटेड. मिस्टर बाजीराव लांडगे, तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये किती लोकांना, एस्पेशली किती स्त्रियांना डिसमिस केलं? आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. या प्रश्नाचा आणि या केसचा काही संबंध नाही. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. थँक्यू मिलॉर्ड. मिस्टर लांडगे, कोर्टाला जाणून घ्यायचंय की तुम्ही आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये किती स्त्रियांना डिसमिस केलं? आठवत नाही. आठवण बघा. आठवेल. म्हणजे मी आजपर्यंत तसं कुणाला डिसमिस केलेलं नाहीये. मिलॉर्ड, मी नम्रताची कलीग आणि साक्षीदार प्रतिभा हिला विटनेस बॉक्समध्ये हजर राहण्याची विनंती करतो. परवानगी आहे. सॉरी सर, आठवलं. मी नम्रता देशमुख यांना एकदाच डिसमिस लेटर पाठवलं होतं. म्हणजे ते देखील त्यांना त्यांच्या कामाची जाणीव व्हावी म्हणून, बस. माय लॉर्ड, नम्रता देशमुख या ऑफिसमध्ये नेहमीच लेट येत असत आणि त्यांना या गोष्टीची जाणीव करून द्यावी आणि फक्त याच हेतूने माझ्या अशीलनी त्यांना ही डिसमिस ऑर्डर पाठवली होती.
माय लॉर्ड, हे स्टाफचं सर्व्हिस बुक. यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आत्तापर्यंतच्या ड्युटीमध्ये मिसेस नम्रता देशमुख या 6 ते 7 वेळा जेमतेम लेट आल्या आहेत. पण त्याचबरोबर त्यांचे बॉस म्हणजे मिस्टर लांडगे हे आत्तापर्यंत फक्त 8 ते 10 वेळा वेळेवर आले. त्यामुळे एवढ्या छोट्याशा कारणासाठी कोणाला डिसमिस करणं याच्या मागचा उद्देश अगदी स्पष्ट दिसतो. खरं तर मिस्टर लांडगेंना जेव्हा नोटीस ऑर्डर इश्यू झाली त्यावेळी ती वाचून रागाच्या भरात त्यांनी नम्रता देशमुख यांना डिसमिस ऑर्डर इश्यू केली. एम आय राईट मिस प्रतिमा? येस माय लॉर्ड. मिस प्रतिमा, मिस्टर लांडगे यांनी कधी नम्रता बरोबर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला? येस मी लॉर्ड. ते नेहमीच तसा प्रयत्न करायचे. तुम्ही कधी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय? डोळ्यांनी म्हणजे आता जे तुम्ही काही आरोप केलेत ते घडताना तुम्ही कधी पाहिलेत का? नाही. म्हणजे पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. असा कुणीही कोणावरही काही आरोप करू शकतो. पण नम्रता मला नेहमीच सांगायची की मिलॉर्ड, माझे सहकारी वकील विसरतायत की हे असले प्रकार लपून छपूनच घडतात. मी लॉर्ड, मी यांच्याच ऑफिसातील शिपाई नंदू याला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची विनंती करतो. परमिशन ग्रँटेड. मला सांग, तुमचे बॉस बाजीराव यांच्यावर जे आरोप केले ते खरे आहेत? छे, अहो हे सब खोटे. उलट आमचे बॉस म्हणजे देव माणूस. नम्रता मॅडमच बॉसच्या कॅबिन मध्ये जाण्यासाठी फार आतुर होत्या. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. आता मी नम्रताचे आणखीन एक सहकारी श्री सखाराम यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलवण्याची विनंती करतो. परमिशन ग्रँटेड. नाही साहेब, आमचे साहेब म्हणजे एकदम सज्जन माणूस, एकदम शिस्तप्रिय. माझ्याकडनं बऱ्याचदा चुका व्हायच्या, पण त्यांनी मला अनेकदा डिसमिस करण्याची धमकी पण दिली होती. पण त्यांनी तसं कधीच केलं नाही आणि मी पण कधी त्यांच्याविरुद्ध अशी कंप्लेंट नाही केली साहेब. साहेबांविषयी बोलायचं म्हणजे मी खूप लहान पडतो. यस साहेब. आमचे साहेब खूप सज्जन आहेत. अहो ते निर्दोष आहेत. असे खोटे पुरावे आजकाल सहज उभे केले जातात. खरंच सांगतो, आमचे साहेब खूप चरित्रवान आहेत. माय लॉर्ड, माझे सगळे साक्षी पुरावे संपले. त्यामुळे कोर्टाला आता माझी एकच नम्र विनंती आहे की माझे अखिल बाजीराव लांडगे हे निर्दोष आहेत आणि ते दोषी आहेत यासंबंधी एकही पुरावा ॲडव्होकेट शालिनी देऊ शकलेला नाही. मिलॉर्ड, माझ्याकडे जेव्हा ही केस आली होती तेव्हाच मला कळलं होतं की यात एकही पुरावा नाही. दॅट्स ऑल माय लॉर्ड. पण मी पुरावा शोधलाय. जिवंत पुरावे विकत घेण्याचा प्रयत्न नाही केला. मिलॉर्ड, बऱ्याचशा ऑफिसमध्ये सीसी कॅमेरे असतात. त्यातल्या काहींच्या केबिनमध्ये, अर्थात बॉसच्या मेनली केबिनमध्ये सीसी कॅमेरा नसतो. पण या केसच्या बाबतीत माझ्याकडे जे चित्रीकरण आहे ते मी कोर्टाला दाखवू इच्छिते. तुम्ही मला वडीलधाऱ्या माणसासारखे आहात सर. तुझ्यासारख्या मुलींची माझ्या ऑफिसमध्ये गरज नाही. आउट. सर, तुझ्या टेबलवर 10 मिनिटात डिसमिस लेटर असेल. आउट. सर पण माझा दोष काय सर? कायदा तुला एकटीलाच कळतो. तुझ्यासारख्या 56 पोरी पाहिल्या. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझी अशील नम्रता देशमुख हिला 11:35 डिसमिस ऑर्डर इश्यू झाली. त्याआधी बॉसकडे माझी नोटीस पोचली होती. म्हणून त्यांनी शिपायामार्फत माझ्या अशिलाला म्हणजेच नम्रता देशमुखला आपल्या केबिनमध्ये बोलवलं आणि जे काही वक्तव्य केलं त्याच्यावरून साफ दिसतं
की नम्रता देशमुख हिला मेंटल आणि सेक्शुअल हॅरॅसमेंट करण्याचा प्रयत्न केला गेला। दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि सर्व साक्षी पुरावे तपासल्यानंतर हे कोर्ट या निष्कर्षाप्रत आलेला आहे की इंडियन पिनल कोड कलम 506 क्रिमिनल इंटिमिडेशन आणि इंडियन पिनल कोड कलम 509 uttering any word or working any gesture intended to insult the modesty of women या कलमाअंतर्गत आरोपी बाजीराव लांडगे यांना हे गुन्हे केलेले आहेत, हे फिर्यादीच्या वकिलांनी सिद्ध केलेलं आहे। या खटल्यामध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारी शारीरिक हॅरॅसमेंट किंवा फिजिकल हॅरॅसमेंट या संदर्भात हा गुन्हा आहे। यामध्ये कलम 509 भारतीय दंड संहितेनुसार स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोपचार, हावभाव किंवा कृती करणे यानुसार कलम 509 नुसार अशा आरोपींनी 1 वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड किंवा तुरुंगवास व दंड अशा दोन्ही स्वरूपाची शिक्षा होत असते। कार्तिकी थांब, नाही हे बघ मी तुझी वाट पाहतो, तुझा आणि फक्त तुझाच। आणि प्रियकर तुम्ही काय झालं कार्तिक? तर मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती।